आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। नांदेडमधून बातमी आहे पहिलीच। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एका महिला आणि पुरुषाला मारहाण करण्यात आली आहे। सध्या मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव आहे आणि पोलिसांनी इथे सौम्य लाठीचार्ज देखील केल्याचं कळतंय। नांदेडच्या धर्माबादमध्ये सकाळपासूनच तणावाच्या घटना समोर येत आहेत। याआधी काही मतदारांना डांबून ठेवण्यात आलं होतं, काही महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर आता बोगस मतदार इथे आणण्यात आले। तेलंगणामधून हे बोगस मतदार आणण्यात आले आणि पुरुषाला आणि एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची ही माहिती समोर येते आहे। पोलिसांना देखील इथे सौम्य लाठीचार्ज करावा लागला, कारण इथे मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव निर्माण झाला होता आणि इथे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची ही माहिती मिळते आहे। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान अनेक गोंधळ घटत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। बोगस मतदान इथे होत असल्याचंही दिसून आलेलं आहे। सातत्यानं बोगस मतदारांबाबत विरोधकांकडून देखील बोललं जात होतं आणि त्यानंतर असे प्रकार आज मतदानाच्या दिवशी होणं हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं देखील बोललं जात आहे। पुढची बातमी पाहूया। नांदेडच्या धर्माबादमधून धक्कादायक बातमी समोर आली। धर्माबादेत 2 ठिकाणी मतदारांना डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरामध्ये जवळपास 100 महिला नजरकैदेमध्ये ठेवण्यात आल्या। त्यानंतर दुसरीकडे धर्माबादेतच एका मंगल कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैशांचं आमिष देत मतदारांना डांबून ठेवण्याचा आरोप करण्यात आला। या दोन्ही बातम्या आपण पाहतोय। भाजप कार्यकर्त्यांवर इथे गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। मंगल कार्यालयामध्ये मतदारांना कोंडून ठेवण्यात आलं, तर काही महिलांना मंदिरामध्ये नजरकैदेत करून ठेवण्यात आलं होतं। तब्बल 100 महिला सुमारे इथे बोलल्या जात आहेत आणि त्यांना 4000 रुपयाचं आमिष दाखवण्यात आलं आणि या आमिषातून त्यांना इथे डांबून ठेवण्यात आलं होतं। ही दोन्ही घटना नांदेडच्या धर्माबादमध्ये कशा प्रकारे घडली ते आपण पाहतोय। मतदानाचा आज दिवस आहे आणि अशा प्रकारच्या या 2 घटना नांदेडच्या धर्माबादमधील धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत। दरम्यान धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरामध्ये जवळपास 100 महिला नजरकैदेमध्ये असल्याची माहिती समोर आली। प्रसादाच्या स्वरूपामध्ये 4000 रुपये मिळणार असा महिलांना इथे सांगण्यात आलं आणि त्यांनी तसा आरोप केलाय। आणि कपबशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून थांबवून ठेवल्याचा या महिलांनी आरोप केलाय। तुमच्या समाजाच्या नेत्यापाशी पैसे देतो म्हणून कुंभार समाजातील महिला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं। मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्यानंतर मंदिरामध्ये महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं। ह्या 2 घटना धर्माबादमध्ये समोर आल्या आहेत नांदेडच्या। आज मतदान होतंय आणि अंबरनाथमधून धक्कादायक बातमी। अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान होत असताना मतदानाच्या दिवशी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। मातोश्री नगर परिसरामध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थिती झाल्यामुळे लाठीचार्ज केला, तर भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी इथं आल्या असा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आला। या महिला एक मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। अशातच शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपांचं खंडन केलंय। दरम्यान पालेगाव परिसरामध्ये देखील जेपी हार्मोनियम सोसायटीमध्ये पैसे वाटप केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। यानंतर भरारी पथक पोहोचलं, त्यांनी पैसे ताब्यात घेतले आणि आता याची चौकशीही सुरू केली आहे। दरम्यान अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून एकमेकांवर आरोप सुरू आहेत। यावेळी काही काळ इथे गोंधळ उडाला होता। यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील या ठिकाणी करावा लागलेला आहे। त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी अशा प्रकारे गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत। दरम्यान अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आला आणि या 200 महिलांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। या महिला एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीने या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। मात्र शिवसेना शिंदे गटाने
जे उमेदवार ज्यांच्यावर हा आरोप झाला त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय। काँग्रेसने या सगळ्या प्रकरणामध्ये काही गंभीर आरोप केलेले आहेत तेही आम्ही जाणून घेतले आहेत। गणेश मंजुळा अनंत यांनी आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात। अंबरनाथमधलीच पुढची घडामोड ती म्हणजे पालेगाव परिसरातील जेपी हार्मोनियम सोसायटीमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। यानंतर भरारी पथकाने येऊन हे पैसे ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे। आता ज्यांनी हा आरोप केला होता त्या सोसायटीमध्ये देखील न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाहीये। मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता। तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये गोंधळ झाल्याची माहिती समोर येते। ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडे बोगस आय कार्ड असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। उमेदवारांनी कर्मचाऱ्यांवरच आक्षेप घेतलेला आहे। अंबरनाथमधली आता ही पुन्हा एक दुसरी घटना समोर आली आहे। अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं कळतंय। अंबरनाथमध्ये आता पुन्हा एक ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडे बोगस आय कार्ड असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। उमेदवारांनी कर्मचाऱ्यांवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे गोंधळ निर्माण झालाय। कोपरगावमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। उमेदवाराकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केलाय। मतदान केंद्राच्या परिसरामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत। सध्या कोपरगावमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। भुसावळ मध्ये निवडणूक केंद्रावर राडा झाल्याचं पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 11 मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला। निवडणूक केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेलं वाहन सतत ने-आण करण्यात येत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवलं। त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांमध्ये इथे शाब्दिक चकमक झाल्याचं दिसलं। दरम्यान जिथे निवडणुकांचा निकाल लागेल तिथे महायुती जिंकणार असल्याचा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलेला आहे। निवडणुकीच्या वेळी निवडणूक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही महायुती म्हणून सदैव एकत्र आहोत। आम्ही या निवडणुका वैयक्तिक लढवलेल्या नाहीत, प्रदेश पातळीवर जे निर्णय झाले त्यानुसार निवडणुका लढवल्या असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नितेश राणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आम्ही मैत्रीपूर्ण लढणारे लोक आहोत, प्रगल्भ लोक आहोत। आज दिसलो का नाही एका जीप मध्ये आलो की नाही इथे मी टपावर बसलो लोक वेगळं, मग आम्ही प्रगल्भ लोक आहोत। आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं। सिंधुदुर्गच्या विकासासाठी मी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे सदैव एकत्र आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही। आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत, प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्यानुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या। निवडणुका संपल्या, आता उद्या 21 तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही।